नमस्कार मंडळी. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक समाजात पाऊल ठेवतात ना, तेव्हा सगळेजण शांत होऊन त्यांचं ऐकू लागतात. ते काहीही मागतात तेव्हा लोक त्यांना नकार देऊ शकत नाहीत. असं वाटतं की त्यांच्याकडे समोरच्यांच्या मनाचा रिमोट कंट्रोल आहे. आणि दुसरीकडे काही लोक कितीही ओरडले तरी त्यांच्या शब्दाला कोणी किंमत नाही. तुम्हाला काय वाटते, लोक त्यांच्या हुशारीमुळे ऐकतात? नाही, ते मानवी मनाच्या सायकोलॉजीशी खेळतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे लोकांच्या मनाचा ताबा घेणारे 10 उलटे नियम. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण शेवटचा 10वा नियम तुमचं आयुष्य आणि लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. जर तुम्ही या जगात हुकुमशाही नाही तर मनावर राज्य करायला आले असाल तर या प्रवासासाठी तयार व्हा. उलटा नियम 1. जास्त उपलब्धता देऊ नका. नकार द्यायला शिका. पहिली चूक काय लोक करतात, कोणाचाही फोन आला की लगेच उचलणे, कोणीही हाक मारली की धावत जाणे. लोकांना वाटतं यामुळे नातं घट्ट होतं, पण सायकोलॉजी सांगते जितके तुम्ही जास्त उपलब्ध राहाल तितकी तुमची किंमत कमी होईल. उलटा नियम काय सांगतो ते पहा. प्रत्येकाला नेहमी हो म्हणणं बंद करा. कधीतरी नम्रपणे नाही म्हणा. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देता तेव्हा लोकांना जाणवतं की तुमची स्वतःची एक वेळ आहे, तुमची एक किंमत आहे. दुर्मिळ गोष्टीचीच किंमत जगात जास्त असते, हे लक्षात ठेवा. उलटा नियम 2. रहस्य निर्माण करा. स्वतःबद्दल सगळं सांगू नका. अनेक लोकांना सवय असते 2 मिनिटाच्या ओळीमध्ये आपल्या आयुष्याची अख्खी जन्मकुंडली, सुख दुःख, प्लॅन समोरच्याला सांगून टाकतात. जेव्हा तुम्ही समोरच्याला स्वतःबद्दल सगळं सांगून टाकता तेव्हा त्यांच्या मनातील तुमचं कुतूहल संपून जातं. उलटा नियम लक्षात ठेवा. स्वतःभोवती एक गूढ, एक रहस्य, मिस्ट्री निर्माण करा. कमी बोला. तुमच्या पुढच्या चाली काय आहेत हे कोणालाही कळू देऊ नका. जो माणूस अंदाज लावता येत नाही असा असतो, लोक त्याला वाचकून असतात आणि त्याचा आदर करतात. उलटा नियम 3. वाद घालू नका. मौनाचा वापर करून जिंका. जेव्हा कोणी तुमच्या विचाराच्या विरुद्ध बोलतं तेव्हा तुम्ही लगेच वाद घालायला जाता, स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. हा मानवी मनाचा ट्रॅप आहे. वादाने तुम्ही कधीच कोणाचं मन जिंकू शकत नाही, उलट शत्रू निर्माण करतात. उलटा नियम काय सांगतो, जेव्हा कोणी मूर्खपणाचा युक्तिवाद करेल तेव्हा फक्त शांत राहा. त्यांच्याकडे पाहून एक हलकं हसू द्या आणि गप्प राहा. तुमचं हे मौन समोरच्याला अस्वस्थ करेल. त्याला वाटेल की तुम्ही त्याला मनातल्या मनात मूर्ख ठरवलं आहे. शब्दापेक्षा शांततेचं वारं हा मानवी मनावर सर्वात मोठा घाव घालतो. उलटा नियम 4. कौतुक करण्यात कंजूसी करू नका, पण ते स्वार्थी नसावं. जगातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं, पण लोक सहसा इतरांचं कौतुक करायला जळतात किंवा जेव्हा काम असतं तेव्हाच गोड बोलतात. लोकांना ही चालाकी लगेच कळते. उलटा नियम वापरा. लोकांमध्ये असणारा एखादा खरा चांगला गुण शोधा आणि त्यांचं जाहीरपणे कोणत्याही स्वार्थाशिवाय कौतुक करा. पण लक्षात ठेवा, कौतुक खोटं नसावं. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा तिच्या नकळत तिच्या चांगल्या गुणाची जाणीव करून देतात तेव्हा नकळत ती व्यक्ती तुमच्या मानसिक प्रभावाखाली येते. ती तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते. उलटा नियम 5. सहानुभूती मागू नका, आदर कमवा. अनेकांना वाटतं की स्वतःची दुःख, आजारपण किंवा गरिबी वारंवार सांगितली की लोकांना आपली दया येईल आणि ते आपल्याशी चांगले वागतील. पण सायकोलॉजिकली हा एक कमकुवत विचार आहे. लोक दयेचा आदर करत नाहीत, लोक ताकदीचा आदर करतात. उलटा नियम सांगतो, तुमची हेक्टिक स्टोरी सांगणं आजच बंद करा. कितीही दुःख असलं तरी जगासमोर ताठ कणेने आणि हसऱ्या चेहऱ्याने उभे राहा. लोकांना तुमची कमजोरी नाही तर तुमची पडत्या काळातील हिंमत दिसली पाहिजे. जी व्यक्ती संकटातही डगमत नाही तिचं मन जिंकणं लोकांना भाग पडतं. उलटा नियम 6. समोरच्याला बोलायला लावा, तुम्ही फक्त ऐकणारे बना. हा सायकोलॉजीचा सर्वात मोठा छुपा नियम आहे. माणसाला स्वतःबद्दल, स्वतःच्या आवडीबद्दल बोलायला जगातील सगळ्यात जास्त आनंद मिळतो. जो माणूस फक्त स्वतःचीच टिमकी वाजवतो लोक त्याला टाळतात. उलटा नियम काय सांगतो, संभाषणामध्ये 80% वेळ समोरच्याला बोलायची संधी द्या आणि तुम्ही फक्त 20% बोला.
असे प्रश्न विचारा ज्याने समोरचा स्वतःबद्दल जास्त सांगू शकेल. जेव्हा तुम्ही उत्तम श्रोता लिस्नर बनता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या सहवासात खूप कम्फर्टेबल आणि सुरक्षित वाटू लागतं. नकळत तिच्या मनाच्या चाव्या तुमच्या हातात येतात. उलटा नियम 7. भावनिक ब्लॅकमेल होऊ नका. तर्कशुद्ध लॉजिकल बना. नाती आणि समाज अनेकदा आपल्याला भावनेच्या नावाखाली वापरून घेतात. तू माझा मित्र नाहीस का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असे शब्द वापरून लोक आपल्या मनाचा ताबा घेतात आणि आपल्याला हवं तसं नाचवतात. उलटा नियम सांगतो, भावांना बाजूला ठेवा आणि बुद्धी वापरा. जेव्हा कोणी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करेल तेव्हा तिथेच थांबा आणि शांतपणे विचार करा की यात व्यवहार काय आहे. चुकीच्या गोष्टीला नातेसंबंधाच्या दबावाखाली होऊन म्हणू नका. जेव्हा लोकांना कळतं की हा माणूस भावनेच्या भरात वाहून जात आहे तेव्हा ते तुमच्याशी हुशारीने आणि आदराने वागू लागतात. उलटा नियम 8. लोकांच्या चुकावर ओरडू नका. त्यांना स्वतःला जाणीव करून द्या. जेव्हा कोणी चूक करतो तेव्हा आपण लगेच त्यांच्यावर ओरडतो, त्याला अपमानित करतो. यामुळे काय होतं, ती व्यक्ती स्वतःचा बचाव करण्यासाठी तुमच्याशी भांडू लागते किंवा मनात राग धरते. उलटा नियम लक्षात ठेवा. समोरच्याशी चूक झाल्यावर ओरडण्याऐवजी शांतपणे असे प्रश्न विचारा ज्यामुळे त्याला स्वतःलाच त्याच्या चुकीची लाज वाटेल. त्याला स्वतःहून ती चूक मान्य करू द्या. जेव्हा माणूस स्वतःच्या नजरेत अपराधी ठरतो तेव्हा तो तुमच्या प्रभावाखाली येतो आणि पुन्हा ती चूक करायची हिंमत करत नाही. उलटा नियम 9. जिंकण्याची घाई सोडून द्या. योग्य वेळेची वाट पहा. अनेकदा लोकांना तत्काळ रिझल्ट हवा असतो. एखाद्याने काहीतरी केलं की लगेच त्याला उत्तर देऊन जिंकण्याचा हट्ट ते धरतात. पण घाई गडबडीत घेतलेला निर्णय मानवी मनाचा ताबा गमावून बसतात. उलटा नियम सांगतो, धीर धरा. शांत राहून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवा. मानवी सायकोलॉजीनुसार जी व्यक्ती सर्वात जास्त वेळ शांत राहू शकते आणि योग्य संधीची वाट पाहू शकते, पेशंट असते, अंतिम विजय तिचाच होतो. तुमचा संयम समोरच्यांच्या मनामध्ये एक अनामिक भीती निर्माण करते. उलटा नियम 10. लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा नाद सोडा. स्वतःवर ताबा मिळवा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा, तुमचं आयुष्य बदलणारा 10वा उलटा नियम, लोकांना बदलण्याचा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा नाद आत्ताच सोडून द्या. फक्त आणि फक्त स्वतःवर ताबा मिळवा. हा जर नियम तुम्ही पाळलात ना तर उरलेले 9 नियम आपोआप लागू होतील. जेव्हा तुम्ही लोकांच्या रिॲक्शनकडे लक्ष देणं बंद करता तेव्हा तुमचं सुख किंवा दुःख कोणाच्या टोमण्यावर अवलंबून नसतं. जेव्हा तुम्ही स्वतःला इतकं कॅपेबल आणि यशस्वी बनवता की लोकांचे विचार तुमच्यासाठी शून्य ठरतात. जेव्हा लोकातील कोणतीही ताकद तुम्हाला झुकवू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही स्वतःच्या मनाचे राजे बनता त्याच क्षणी हे जग तुमच्या पायाशी झुकतं. लोकांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनावर हुकुमशाही गाजवावी लागते. शेवट आणि प्रेक्षकांची संवाद. शेवटचा संदेश नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही लोकांना स्वतःशी खेळण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्या मनाचा ताबा घेऊ शकत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत विना स्किप करता पाहिला असेल तर कमेंटमध्ये आत्ता स्ट्रॉंग असं नक्की लिहा, जेणेकरून मला कळेल की माझे खरे प्रेक्षक कोण आहेत. विचार मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांना नक्की शेअर करा जो लोकांच्या शब्दामुळे रोज त्रास करून घेतो. पुन्हा भेटू एका नवीन मानवी विचाराच्या दुनियेत. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्थ रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.